नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला मागचा ब्लॉग कसा वाटला? चांगला वाटणारच, कारण की तो होता आमच्या डोहाळे जेवणाचा, निकिताचा. तर त्यानंतर जे आहे निकिता जी आहे ती गेली आहे तिच्या माहेरी डिलेवरीसाठी. 2-2.5 महिने आहेत पण ती गेलेली आहे. त्यानंतर घर एकदम शांत झालेलं आहे. त्यानंतर प्रणाली पण गेली, त्यानंतर सोबत दक्षिण गेला. तर त्यामुळे घरात फक्त आम्ही मोजून 3 जण आहोत, आई, बाबा आणि मी. बाबा डे करतात त्यामुळे दिवसभर बाहेर. मी जे आहे आता निघेल कामावर जायला. आणि माझं एक काम आहे आधार कार्डचं. तर मग किती लोकांनी आपले आधार कार्डचे फोटो चेंज केलेले आहेत तेव्हा नक्की सांगा, कारण की मी स्वतः 12 ते 15 वर्षानंतर जे आहे आधार कार्डचं जे आहे फोटो चेंज करायला जाणार आहे. आमच्या इथं स्टेशनजवळच आधार कार्डचं एक सेंटर आहे, ते इथं मी जाणार आहे. तर त्याला 10 वाजता ओपन होतं. 10ला 20 मिनटं आहेत, 20-25 मिनटं. मी बोललो तर चला तोपर्यंत आपण एक व्लॉग करू चालू आपण. आणि आता सगळीकडे महागाईच वाढली आहे. जो आधी मी जेव्हा विचारलेलं फोटो चेंज करायचे किती, तर ते 50 रुपये बोललेले. आता 3-4 वर्षानंतर मी करतोय, आता 125 रुपये झालेले आहेत. तर तुमच्या इथे काय भाव आहे? आधार कार्ड सेंटरला किती चार्ज करतात ते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. तुम्हाला आमची मागची व्हिडिओ जी बेबी शॉवरची व्हिडिओ होती ती कशी वाटली ते नक्की सांगा, कारण की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे त्या व्हिडिओचा. आणि खूप लोकांनी आम्हाला विश केलेलं आहे की कॉंग्रॅच्युलेशन्स. पण मी बोलतोय हे तुम्हारे गोल्डन डेज आहे, हे तुमचे चांगले दिवस आहेत. त्यानंतर अतिशय जागा, बाळाचे बघा, दूध पाजा, हे सगळे कार्यक्रम चालू होणार आहेत. तर त्यामुळे निकिताला आता झोप आणि आराम खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे तिला आम्ही बोललो तू जा, घरी जा, ठीक आहे. तर त्याआधी आम्ही तुम्ही दाखवतो. तुम्ही किती लोक हा जो शो आहे, कुठला शो आपला, शोचं नाव काय, खानावळ, हा जो शो आहे तुम्ही जर ह्याला बघितला आहे, हा शो किती लोक जो आहे तो हा शो बघतात? म्हणजे आम्ही जो आहे सकाळी किंवा ऑल्टरनेट डे हा शो आम्ही नक्की बघतो. हा जो फूड रेकमेंड करतात किंवा हॉटेल रेकमेंड करतात तर आम्ही नक्की जातो. आणि चांगले असतात, असं काय वाईट नसतात. जे आपल्या बजेटप्रमाणे आहेत ते आम्ही जातो, आम्ही ट्राय केलेत आणि खूप खूप चांगले असतात रेकमेंडेशन्स. आणि जे चांगले आहेत तो चांगलेच बोलतो, वाईट आहेत तर वाईटच बोलतो. तर त्यामुळे आता आम्ही बघतोय लेटेस्ट एपिसोड 3-4 दिवसापूर्वीचा. आणि बस आता मी निघतोय आधार कार्ड सेंटरला. तिकडे जाऊन जे आहे मला फोटो चेंज करायचा आहे, कारण की फोटो खूप 10-15 वर्षापूर्वीचा फोटो आहे. आणि आता जेव्हा निकिता इथं गेलेली हॉस्पिटलला तेव्हा माझा आधार कार्ड पॅन कार्ड मागितलेला. तर माझा जो फोटो आहे तो ब्लर आला, त्यामुळे ते बोलले की मला नवीन फोटो पाहिजे, आधार कार्डचा अपडेट करा. तर मी अपडेट करायला चाललो आहे. आता बघू, आमच्या इथं स्टेशनच्या जवळच आहे आणि 5 ते 7 दिवसामध्ये मला ते अपडेट करून भेटेल. चला बघूया आता आधार कार्ड सेंटरला. आता मी निघतोय आधार कार्ड सेंटरला आणि कामाला. तर मी डोक्याला रुमाल बांधून चाललो, कारण की मी हेल्मेट घालतो, तर त्यामुळे मग मी घालतो. आणि भरपूर लोक बोलतात की तू बारीक झाला आहेस. तर हा मी थोडंसं बारीक झालेलो आहे, कारण माझे जे हे जॉईंट आहेत, हे एल्बोमध्ये दोन्ही पण जॉईंट जे आहेत ते दुखत होते. थोडीशी इंजरी झालेली जिममध्ये, तर त्यामुळे मी 2 ते 2.5 महिन्याचा ब्रेक घेतलेला. आणि आता सगळं बरं आहे, आता सगळं इंजरी वगैरे बरी झाली आहे, रिकवर झालेला आहे. तर मी नेक्स्ट मंथपासून जो आहे चालू करणार आहे माझं डेली रुटीन, जिम, डाएट, एक्सरसाइज. 2-3 महिने थोडंसं मी आराम करत होतो, थोडंसं मला मुभा होती खाण्यापिण्याची, वडापाव, पिझ्झा वगैरे. आता नेक्स्ट मंथपासून सगळं बंद होणार आहे. आणि बस आता मी निघतोय. बघा आधार कार्ड सेंटरला किती लवकर काम होतं, त्यानंतर मी डायरेक्ट कामाला जाणार आहे. आधार कार्ड सेंटरला शूट करायला भेटत तर ठीक आहे. मी माझा आधार कार्ड बघू शकता, 10 ते 15 वर्षापूर्वीचा आधार कार्ड आहे फोटो. तर मी आता आलो आहे आधार कार्ड सेंटरला. मी कोणी नाही आहे, खाली एकदा. मित्रांनो, आता आपलं काम जे आहे ते झालेलं आहे आधार कार्ड सेंटरला. लगेच झालं, जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे 10-15 मिनिटात झालं. आणि 125 रुपये त्यांनी घेतलेले आहेत. आणि 5 ते 7 दिवसामध्ये ते बोलले की ऑनलाईन चेक करा, ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल. तर चला आता मी निघतो कामाला. त्यात थोडं मी फ्रेश झालेलो आहे आणि आज कामावरती एवढं काही काम नव्हतं. तर चला आता बघूया आईने काय जेवायला केलेलं आहे ते आपल्यासाठी. जस्ट अ सेकंड. तर आता बघूया आईने काय केलेलं आहे. आम्ही तर मॅच बघतो मुंबई इंडियन्सची आणि कोलकाताची. तर आईने आज केलेलं आहे अंडा करी आणि भात.
ठीक आहे. तर सगळेजण जेवायला बसलेत, बाबा आणि आई. आणि तुला सगळ्यांना एक मला गुड न्यूज सांगायची आहे. हा, काय बोलताय? कढी एवढी छान झाली ना की परत त्या बघून मन भरला. मन भरला. ओके. तर कढी खूप चांगली झालेली आहे. आणि सगळ्यांना एक गुड न्यूज पण द्यायची आहे की आमची जी एक व्हिडिओ जी आहे ती 1 लाख व्ह्यू झालेली आहे इंस्टाग्रामवरती. जर तुम्ही अजून आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नाही तर नक्की फॉलो करा. आमच्या पोस्टच्या खाली कमेंट नक्की करा की काय अजून आम्ही इम्प्रूव्ह केलं पाहिजे, काय अजून आम्ही चांगलं केलं पाहिजे आणि तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजेत ते. तर खूप खुश आहे कारण की इंस्टावरती आमचे चांगले फॉलोअर्स वाढत आहेत, चांगले व्ह्यूसुद्धा भेटत आहेत. बस असंच प्रेम राहू द्या. भेटूया आपण नेक्स्ट वीकमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता जे आहे मी वॉकला आलो आहे. आज मी एकटंच वॉकला आलो आहे. अदरवाईज माझ्यासोबत निकिता असते आणि आज एकटंच वॉक करतो आहे कारण की जेवल्यानंतर वॉक करायला सांगतात डॉक्टर प्रेग्नंट बायकांना. तर येस, मिस करते खूप. आणि तिच्या आठवणी एक गाणं, तेरी याद हम सफर सुबह शाम.